उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। काही नवीन नावं सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळू शकतात अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काही जुनी नावं कदाचित या मंत्रिमंडळात नसतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। नेमकी कुणाकुणाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून याचा आढावा घेऊया। गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत ही काही जुनी नावं मंत्रिमंडळात पुन्हा दिसू शकतात। काही नवीन नावं सुद्धा मंत्रिमंडळात दिसू शकतात ज्यामध्ये मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, अर्जुन खोतकर आणि संजय शिरसाट यांना समाविष्ट केलं जाऊ शकतं। तर कुणाकुणाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे आपण ते देखील पाहूया। कोणकोणते असे नेते आहेत शिवसेनेचे की जे कदाचित या मंत्रिमंडळात दिसू शकत नाहीत। त्यात अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची नावं अग्रक्रमानं दिसत आहेत। कदाचित या तीनही नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात नसण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।